कोवळ्या सुरांची ही श्रवणीय सायंकाळ अनुभवण्यासाठी विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचे हे 23वे पुष्प विश्वास ग्रुप तर्फे आयोजित ही मैफिल म्हणजेच कुमार मंच या संगीत सोहळ्यात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. स्वरांची साधना ही केवळ कलेची नव्हे तर संस्कारांचीही साधना असते. म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी शब्दांचे सामर्थ्य संपते तिथून संगीताची सुरुवात होते. संगीत मानवी अंतरात्म्याला विश्वाशी जोडण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे. आजचा हा कार्यक्रम केवळ गायनाचा नाही तर विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ देणारा, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारा आणि भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा एक सुंदर सांस्कृतिक उत्सव आहे. हेच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे कुमार मंच या मैफिलीचे आयोजक आदरणीय विश्वास ठाकूर, जे विश्वास ग्रुप यांचे कुटुंब प्रमुख आहेत, तसेच अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपी, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या समन्वयक रुचिता ठाकूर, सूरविश्वास कुमार मंच या संकल्पनेचे संकल्पक आणि ग्रंथ तुमच्या दारीची ओळख असणारे माननीय श्री विनायक रानडे सर, आज ज्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे अशा शास्त्रीय गायिका सौ मृदुला सुहासदेव मॅडम, आपली शास्त्रीय संगीतातील कला आज सादर करणारे सर्व गुणी कलावंत, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व गुरु, त्यांचे सर्व उपस्थित पालक आणि मान्यवर, आपण सर्वांचे मी जयती जुंदरे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. चला तर मग टाळ्यांच्या कडकडाटात एक उत्स्फूर्त गजरात या सुरेख प्रवासाची सुरुवात करूया आणि आपल्या विद्यार्थी कलाकारांना भरभरून प्रोत्साहन करूया. तर आता आपण आपल्या पहिल्या सादरीकरणाकडे वळूयात. विजडम हाय शाळेची मुले आपल्या समोर समूह तबला वादन सादर करणार आहेत. त्यांना मार्गदर्शन केलेले आहे श्री अमित भालेराव सर यांनी. सहभागी विद्यार्थी आहेत मनराज बग्गा, रोहान ब्राह्मणकर, यश लालवाणी, आहान तिवारी, आराध्य मै, कबीर सराफ, तनुष गायकवाड आणि मयूर लालवाणी.
गीते तालयुक्त ताल विना शुद्धीचय जैच्छे कर्णधार विना नौका तैच्छे. म्हणजे ज्याप्रमाणे नावाडी नसलेली नाव पाण्यात इकडे तिकडे भरकटते, त्याचप्रमाणे तालाशिवाय केलेले संगीत हेही भरकटते. याचाच अर्थ आता तुम्ही अनुभव घेतलाच असेल, संगीतात तबला या वाद्याचे किती अनन्यसाधारण महत्व आहे. तर आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूयात. आता तनुष विजडम हाय मधील तनुष गायकवाड हा आपल्याशी 2 शब्द बोलणार आहे. आम्ही हे त्रिताल मध्ये वादन केलं आणि आम्ही त्रितालचे मुखडा वाजवले. मजा आली वाजवायला. हॅलो, आम्हाला तुमचा चेहरा पण कळलं तुम्हाला वाजवताना किती आनंद झाला ते. तर मी आजच्या कार्यक्रमात म्हणजे जे गुणी कलावंत आहेत त्यांच्या शाळेबद्दल थोडं सांगते मी तुम्हाला. विजडम हाय इंटरनॅशनल स्कूल ही नाशिकमधील क्रमांक 1 ची शाळा म्हणून नावारूपाला आलेली विजडम हाय इंटरनॅशनल स्कूल ही संस्कृती, गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण शिक्षणाचा ध्यास देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. शाळेचे आदरणीय चेअरमन श्री मनीष अग्रवाल सर, व्हाईस चेअरपर्सन सौ रितू अग्रवाल मॅडम, सीईओ सौ वर्षा माहुरे मॅडम आणि सौ निलुफर चव्हाण मॅडम, शाळेच्या को करिक्युलर कोऑर्डिनेटर आदरणीय हर्षदा मिस्त्री मॅडम, इन्चार्ज आदरणीय भाग्यश्री कंसारा मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शाळेने 25व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही शाळा शैक्षणिक प्रगतीसोबतच विविध कलागुणांना वाव देणारी आणि सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. आज ज्या विद्यार्थ्यांची सुरेल मैफिल आपण ऐकतो आहोत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री अमित भालेराव सर व श्री सूरज बारी सर यांचा परिचय मी तुम्हाला थोडक्यात करून देते. श्री अमित भालेराव सर आपण तबल्याचे प्राथमिक शिक्षण पंडित श्री भानुदास पवार सर यांच्याकडे व नंतरचे पुढील शिक्षण पंडित श्री नजीब पवार सर यांच्याकडे घेतले. आपण तबला विशारद असून सध्या विजडम हाय स्कूल नाशिक येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत. याचबरोबर तालवाद्य वाजवण्यात आपला हातखंडा आहे. आजपर्यंत आपण माननीय आनंदजी भाटे, माननीय श्रीधरजी भटते, माननीय रघुनंदनजी पणशीकर, माननीय प्रसादजी खापर्डे अशा अनेक दिग्गज गायकांसोबत साथ संगत केली आहे. गेल्या 15 वर्षापासून पवार तबला अकॅडमीची इंदिरानगर येथील शाखा आपण समर्थपणे सांभाळत आहोत. तसेच माननीय श्री सूरज बारी सर, आपण मूळ गाव सावदा, जिल्हा जळगाव येथे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी या उक्तीप्रमाणे लहानपणीच भजनाची आवड व वारकरी संप्रदायाशी आपण जोडले गेलो. तेथीलच श्री धनंजय नेहिते सर, श्री शंकर महाजन सर व श्री उत्पल चौधरी सर यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊन संगीत विशारद झाला.
अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये उत्तुंग यश मिळवून सन्मानित झाले. शब्दरचनेची अभिव्यक्ती आणि संगीतकाराचा दृष्टिकोन या प्रबंधासह एम.ए. संगीत पदवी प्राप्त केली. तसेच सूरज बारी म्युझिक ह्या युट्यूब चॅनल मार्फत आपण संगीतातील उत्तम प्रयोग हाताळत असता. आपण अनेक संगीत दिग्गजांना संवादिनी वादक म्हणून साथ केली. प्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेहुंडी यांनाही सलग 6 दिवस साथ संगत केली आहे. आजच्या जाहिरात युगातही अनेक उत्तम जिंगल्स गाणी आपण संगीतबद्ध केली. तसेच झी मराठीवरील अवघा रंग एक झाला या प्रसिद्ध कार्यक्रमात कला सादरीकरणाचा योग आला. सध्या आपण डॉक्टर ज्ञानेश्वर कासार यांच्या नाद साधना अकादमीमध्ये संगीत शिक्षण घेत आहात. तसेच विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक येथे म्युझिक एज्युकेटर म्हणून कार्यरत आहात. आदी वाद्यांपैकी भूमी दुंदुभी म्हणजे जमिनीवर चामडे ताणून तयार केलेले वाद्य जे आपण वाजवतोय. अर्थातच त्या वाद्याला आपण तबला या नावाने ओळखतो. तर याचा उल्लेख आपल्याला वेदांमध्ये सुद्धा आढळतो बरं का. ताल म्हणजे संगीताचा हृदयस्पंदन. त्या तालाची मोहक अनुभूती देण्यासाठी आपल्यासमोर येत आहे विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थी दिव्येश भालेराव. चला टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्या मंचावर स्वागत करूया. नमस्कार, मी दिव्येश भालेराव. आज आपल्यासमोर त्रितालमध्ये काही कायदे, पेशकार, रेला आणि काही तुकडे वाजवण्याचा प्रयत्न करतो.
बाहेर काढता का? म्हणजे थोडं दुसरीकडे लावता येतील का त्या गाड्या प्लीज? हा, ते बाहेर जागा आहे. कोणाच्या जरी ते गाड्या लावलेल्या असतील तर त्या थोड्या बाहेर लावा. समोर जे काम चालू आहे त्याचा आरएमसीचा ट्रक आत येईल. गाडीला नंतर हळहळ करण्यापेक्षा आता थोडी वळवळ केली तर जास्त सोयीचं जाईल असं मला वाटतं. तर कृपा करून लावा. नाईलाज आहे पण बाहेर भरपूर पार्किंग आहे. जर नंतर त्या गाडीला डॅश लागला कट लागला तर नंतरचा सगळा व्याप वाचवण्यासाठी 2 मिनिटं फक्त गाडी जर कोणाची ह्या भागात असेल तर कृपया काढून द्या. पुन्हा एकदा दिव्येशसाठी जोरदार टाळ्या होऊन जातो. दिव्येश, खूप अप्रतिम. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. तसेच दिव्येश श्री अमित भालेराव सर यांच्या मार्गदर्शनाने व श्री नितीन पवार सर यांच्या मार्गदर्शनाने आज इथे आपल्यासमोर एवढा उत्कृष्ट तबला सादर केलेला आहे.
मला असं वाटतं की कसं नाशिक किती मोठं आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना समृद्ध आहे, तर सगळ्यात पहिलं टाळ्या असं पाहिजे सूरजबारीसाठी पाहिजे. त्याचं कारण आहे, दिव्य जो आहे तो अमितचा मुलगा आहे. इतर ठिकाणी स्वतःच्या मुलाचे मार्क वाढवून द्यायची कला असू शकेल, पण त्याच्या वादनाने तुमची मनं जिंकायला मिळणं म्हणजे हे पुढे जाताना त्याची तेवढी ताकदीने त्याने रियाज केलेला असणार. आणि आपल्या मित्राच्या मुलाला तेवढीच तोला मुलाची साथ हा माझा विद्यार्थी नाही असं गृहीत न धरता जो देऊ शकतो तो खरा गुरु असतो. त्यामुळे पहिल्या सुरेशबारीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, दुसऱ्या अमित भालेरावसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण जो दुसऱ्यांच्या मुलांना देतो तेवढं स्वतःच्या मुलाला दिलं असलं तरी त्यांनी त्याचं सिद्ध करून दाखवलं की मी. आणि आता या टाळ्या या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचं कारण सांगतो, नको त्या वेबसाईटवर बोटं फिरण्यापेक्षा तबल्यावर बोटं फिरलेले का वाईट. कसं असतं, जे अभिजात आहे ते टिकलं पाहिजे आणि ते टिकेल तेव्हाच जेव्हा नवीन पिढी याच्यात येईल. माझ्या मते आजकाल पालक मुलांना फक्त जीविका कधी शिकवत नाहीत, उपजीविका शिकवतात. मोठा झाला की तो काय काय मिळवणार आहेच, आणि ते मिळवताना त्याचं मूळ माध्यम, त्याची पट्टी मोजमाप हे पैसा असतात. त्यामुळे माझा मुलगा जास्तीत जास्त धनसमृद्धीवान व्हावा आणि मग त्याला फ्रस्ट्रेशन आलं की त्यांनी शास्त्रीय संगीत ऐकावं आणि त्यासाठी त्याला 10,000 रुपये द्यावे किंवा 1,00,000 रुपये द्यावे. असं न करता तुम्ही मुलांना स्वतःला समृद्ध करता आहात पुढे त्याच्या आयुष्यामध्ये. कारण शिक्षण किती काळ चालणार आहे, तर शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण तो 30 वर्षापर्यंत शिकेल. उरलेलं 70 वर्ष आयुष्य त्याला निकोप जर काढायचं असेल तर मनाची निकोपता, शरीराची निकोपता ही शास्त्रीय संगीतापेक्षा जास्त कशानेच लाभणार नाहीये. अशा संगीताच्या वाटेवरती मुलाला तुम्ही पाठवत आहात, त्यामुळे तुमचं जास्त कौतुक. पहाटेचे राग, सकाळचे राग सकाळी गाता यावे म्हणून आपण सूर्यविश्वास चालू केलं. म्हणता म्हणता 64 पुष्प झाली. महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सकाळी 7 वाजता शास्त्रीय संगीताची बैठक असते. विशारद झालेली माणसं असतात, 1.25 तास बैठक आणि त्याच्यानंतर मिसळ असा कार्यक्रम असतो. मला असं वाटतं जसा कलेचा रियाज असतो ना, तसं ऐकण्याचा, बघण्याचा, दुसऱ्यांना त्याचा पण रियाज करायला पाहिजे. कारण जेव्हा सादरीकरण बघतो आपण दुसऱ्याचं तेव्हा आपल्याला चटकन जाणवतं की आपल्यात काय बदल करायला पाहिजे. आणि हा रियाज करायचा असेल तर मुलांना तिकडे पण नक्की आणत जा. काळजी करू नका, तिथे झालं की नंतर मिसळ असते, त्यामुळे घरी जाऊन नवऱ्यांना स्वयंपाक करायला लागेल, नाश्ता करायला लागेल असं काही होत नाही. आम्ही ती काळजी तिथेच घेतो. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये अष्टोप्रहर स्वरहोत्र आपण करतो. 24 तास कुठले राग गायले पाहिजेत त्या वेळेचं सादरीकरण व्हावं म्हणून संध्याकाळी शनिवारी 7ला सुरू होणारा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी 7ला संपतो. पहिलं वर्ष आपण काळाराम मंदिरात केला होता, मागचे 3 वर्ष बालाजी मंदिरात केलाय. या वेळेला पण 2 आणि 3 जानेवारी संध्याकाळ फ्रावसी टाउन अकॅडमी जी आहे, जुनी बॉईज टाउन, तिथे हा कार्यक्रम होईल. मुलांना आवर्जून घेऊन या. साधारणतः वेळ नाही ही जी पालकांची मोठी समस्या आहे, तर 24 तासामध्ये आपल्या मुलांसाठी जर वेळ नसेल तर कठीण आहे. त्यामुळे नक्की या. मुलांना बाकीच्यांचं पण बघून द्या. सूर्यविश्वास जेव्हा सुरू झाला तेव्हा असं लक्षात आलं की ज्यांच्या 2-3 परीक्षा झाल्या त्या मुलांना व्यासपीठ द्यायला पाहिजे. कारण सुगम संगीत जर असेल तर अनेक ठिकाणी त्याला स्वतःहून गायला लावतात, वाजवायला लावतात, काहीतरी दाखवायला लावतात, सादर करायला लावतात. आपल्या नातेवाईकांमध्ये पण गेट टुगेदरला असं सांगितलं की माझा मुलगा शास्त्रीय संगीत शिकतो, की ते तिकडे लक्षच देत नाही. पण मग त्या मुलांची वाट चुकली का, तर नाही, त्याची वाट चुकली नाहीये. आणि ती वाट चुकली नाहीये दाखवण्यासाठी आपण कुमारवंश सुरू केलं. 3 सादरीकरण केली आणि या 3 सादरीकरणामध्ये सोलोला पण आपण महत्व दिलं. आता सोलोचं महत्व काय ते सांगतो. पहिल्यांदा व्यासपीठावर बसायला ताकद मिळावी म्हणून समूह पाहिजे. म्हणजे साधारणतः बघा ना, आपण आरत्या वगैरे करतो गणपतीच्या, आणि मग 5-6 आरत्या वेगवेगळ्या सुरू झाल्या की सुरुवातीला आपलं तोंड नुसतं झालं, मग नंतर ते कडवं आपल्याला आठवतं ना, आपण म्हणायला लागतो. आणि लोकांना असं वाटतं सगळेजण सगळ्या आरत्या पाठ आहे, तर ते समूहामध्ये ती गंमत असते. पण जेव्हा तुम्हाला वैयक्तिक माईक दिला जातो तेव्हा तुमची स्वतःची ताकद ओळखायला मिळते. हे जेवढे समूहवाले होते त्यांना मला नक्की सांगायचंय की तुम्ही पुढच्या वेळी येताना या मंचावर एकदा सोलोसाठी यायचा प्रयत्न करा. गुरूंच्या मागे लागा की मला सोलो करायचंय. आणि काळजी करायची नाही, कोणाशी ईर्ष्या करायची नाही. तुम्ही जे आहात, जसे आहात तसंच सादरीकरण करा.
मला खूप कौतुक वाटतं. अनेकांना असं म्हणतात की माझी मुलगी लता मंगेशकर सारखी गाते. मग मी त्यांना विचारतो तुमची मुलगी तुमच्या मुलीसारखं का गात नाही? लता मंगेशकर सारखी गातेपेक्षा चांगली गाते असं म्हणायला पाहिजे. ती तिचंच गायला पाहिजे आणि तिचं ती जेव्हा गाईल तेव्हा एआयने बनवलेल्या तुमच्या फोटोमध्ये आणि तुम्हाला बघितल्यानंतर समोरच्याचा होणारा भ्रमरिला कसा असतो तो नंतर होणार नाही. कारण ती तिचं गाते आणि तिचं वाजवते, त्याचं वाजवतो आणि ते लोकांपर्यंत सादरीकरण पोहोचवायला पाहिजे. त्यांनी ते स्वांत सुखाय करायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी या व्यासपीठाचा लाभ दरवेळी घेत गेला पाहिजे. कुमार मंच आहे, आज संवाद असेल तर एकदा सोलवलं या. पुढे विशारद झालं की सूर्य विश्वास तुमची वाट बघतोय, त्याच्यानंतर अष्टपुराण तुमची वाट बघतोय. या कलावंतांच्या पाठीवर थाप द्यायला आज आमचा विश्वास ठाकूर नाही, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण आपल्या मुलाचं कौतुक सगळेच जण करतात, पण विश्वास असा आहे की सगळ्या पद्धतीच्या कलांना जोपासण्यासाठी कधीही हक्काने व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि माझ्या मते विश्वास ग्रुप हा त्याच्यासाठीच काम करत असतो. आजचं जे निवेदन करते तिच्यासाठी पण एकदा जयंती जुन्नरेसाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवतो. तिला म्हटलं बेटा पोडियम आता तुझ्यापेक्षा मोठा आहे, पण निवेदनाची उंची त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे टाळ्या जरा जास्त झाल्या पाहिजे. आपण सगळेजण कुठेतरी जाताना काहीतरी स्वार्थ घेऊन जातो की मला काय मिळेल. मग ते प्रमाणपत्र आहे, पैसे आहे, पदोन्नती आहे किंवा काय आहे, माझा मान आहे, सन्मान आहे. कलावंतांना काही लागत नाही, तुमच्या टाळ्या या त्यांना पुढे नेतात. ती मुलगी तुमच्या मुलांच्या निवेदनासाठी तयारी करून इथे आली, त्यांच्यासाठी टाळ्या जोरात जर झाल्या तर तुमच्या आईला पण तुमच्या बसते ठेवून. आई हे प्रकरण भारी आहे. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये भूमाता आपण जे म्हणतो ना, तिथून आईची सुरुवात होते. आता आपण निवेदन करताना मध्ये ती आतमध्ये जाऊन काही टिप्स घेत होती, तेवढे ती येऊन गेली आणि आईने सांगितलं लक्ष आहे ना तुझं आहे काय. म्हणजे आई काय काय भावनेने करते. मला असं वाटतं आपण सगळेजण समृद्ध आहोत, कारण आपण सगळेजण आईला आधी मानतो, आपल्या भूमीला आपण मानतो आणि त्याला ही पण आईच आहे. आणि ही आई तुमच्या पोरांच्या जीवनामध्ये सदैव आनंद फुलवेल याची मला शाश्वती आहे. नमस्कार सर्वांना. थोडासा मध्ये व्यत्यय आणतोय, त्यांचं सेटिंगही होत आहे. सर्वप्रथम सूरविश्वासचे खूप खूप मी आभारी आहे. आणि हा जो आम्हाला तुम्ही संधी देतात दरवर्षी प्रत्येक ठिकाणी, त्याबद्दल खरंच खूप तुमचे धन्यवाद आहे. विनायक सर, विश्वास सर आणि आज आपल्याला मार्गदर्शक प्रमुख पाहुण्या मुंदुरा मॅडम लाभल्या आहेत. त्यामुळे आम्हाला ती खूप चांगली संधी की सगळ्यांसोबत साजरं करायला मिळते. आणि सूरविश्वास म्हटलं ना की शाळेमध्ये लगेच तयारी सुरू होते आमची, की ते अपेक्षा असते की आता काय वाजवायचं, आता काय वाजवायचं, आता कुठला आलाप बसवायचा. आणि विशेष मला सांगायला आवडेल की शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊन आम्ही हे काम करतो. गाणे ठीक आहे बसवणं, आम्ही ते पॅटर्न्स सेट करणं ते तेवढ्यापुरतं होईल, पण शास्त्रीय संगीताचा आलाप गायनातून वादनातून ती हरकत घेणं, ते तिरकिटं वाजवणं यासाठी खूप मेहनत लागते. आणि शाळा आम्हाला हे सगळं करायला देते, याबद्दल शाळेचे आम्ही खूप धन्यवाद मानतो. शाळेने आम्हाला पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे. तुम्ही गाणं पण शिकवा, पॅटर्न पण शिकवा, शास्त्रीय संगीताला पण तितकंच प्राधान्य आहे, तितकंच आम्ही त्यांच्याकडून रियाज करून घेतो. आणि दिव्येश जरी माझा मुलगा असला तरी दिव्येशवर किंबहुना कमी प्रेम असेल, पण बाकीच्या मुलावर तेवढंच प्रेम करतो मी. एक कबीर, रुहान, यश, आराध्य म्हणजे हे सगळे अष्टध्वनी आहेत माझे. हे 8 जे जण होते सगळे अष्टध्वनी आहेत. माझं तेवढंच त्यांच्यावर प्रेम आहे आणि सतत दिवसभर माझ्यासोबत असतात. येता जाता तबला रूममध्ये येतात, नमस्कार करतात तबल्याला. मी काय वाजवत असेल ते ऐकतात आणि सतत विचारत असतात. आणि खूप सगळी गुणी मुलं आहेत. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ते माझा मित्र पुष्कर जोशी, त्याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. जेव्हा मी कुमार मंच अशी कल्पना व्हॉट्सअपवर टाकली, त्याचा मला पहिले फोन आला, साऊंडला लागणारे मी मदत नक्की करेल आणि अत्यल्प दरात करेल, कारण शेवटी विश्वासवरती हा सगळा खर्च असतो याचा मागचा. आणि ही कल्पनाच म्हणे मला भावली, या मुलांना कधी व्यासपीठ मिळेल. परत तुम्हाला सांगतो, त्याच्या मनात सूरविश्वास होता, एक संवादिनी,
एक तबला, एक गायक, जास्तीत जास्त 3-4 माईक. विनायक रानडे करायचं म्हणजे जंगीच कार्यक्रम व्हायला पाहिजे ना. तिकडे 10-10 मुलं त्यांना वाजवणारे 12-12, 13-13, 14-14 माईक लागायला लागले. पण अजिबात हसरा चेहरा त्याचा कधी खाली उतरला नाही. तो म्हणतो ह्या मुलांना सेवा देताना मला धन्यता वाटते, कारण शेवटी साऊंड देऊन पोचवायचं काय. माझ्या यंत्रणेतनं फक्त इकडे बोललेलं तिकडे जाईल, पण ते जाणं चांगलं पाहिजे ना. आणि ते जर होत असेल तर मी हे आनंदाने करेल. आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या करणं असं होत नाही. आजकाल माणूस इतका व्यवहारी होत चाललाय, स्वतःच्या स्वार्थाकरता काम करतो, दुसऱ्यांच्या मुलांच्या करता काम करणारा इतका गोंडस माझा मित्र आहे. तुम्ही खूप 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 धन्यवाद. मगाशी त्यांनी सांगितलं तसं आपण दरवेळी एका गुरुला बोलवतो, कारण शिक्षक रोजच त्यांच्या बरोबर असतो, त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी काहीतरी सांगावं. आणि आज आपण खूप लकी आहोत की मृदुला देव म्हणजे खूप मोठं नाव आहे. आणि नेहमी असं तुम्ही बघा ना, एक पिढी, त्याच्यानंतर अमितची एक पिढी, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, तुमची सगळी मुलं ही एक पिढी. शेवटी हे पुढे जाण्याचं काम आहे ना, हे चालू राहिलं पाहिजे. आणि त्यांच्यासाठी झटून येणं आणि आपल्या अनुभवाचं जीवन अनुभवामधनं त्यांच्यापर्यंत काहीतरी पोहोचवणं, कारण त्यांना जे मिळालं त्याच्यासाठी त्यांची मोठी आराधना आहे. कितीतरी वर्ष त्यांनी संगीतात काढली, ते आपल्याला पटकन उचलून देतात. आणि ते पटकन उचलून देणं म्हणजे आपण इथं फक्त मध घेऊन जातो, त्या माशीने किती मेहनत घेतली ते आपल्याला माहित नाही. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या लागतात. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्यामुळे आम्हाला नेमकी प्रेरणा मिळते बरोबर ठिकाणी. आपण आता पुढच्या सादरीकरणाकडे वळूया. जिथे शब्दांचा प्रवास थांबतो तिथून स्वरांचा प्रवास सुरू होतो. आणि जिथे स्वर गुंजतात तिथे मन, संस्कृती आणि संवेदना यांचा सुंदर संगम घडतो. याच स्वरयुक्त संगमाचा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी समूह गायनातील विद्यार्थी आता आपल्यासमोर सादर करणार आहेत. सहभागी विद्यार्थी आहेत दुर्गा देशपांडे, निर्वी ब्राह्मणकर, किमया जोशी, गार्गी उबाळे, आरजू गुजरात, आरव राठी, काव्या कांकरिया, शौर्या पवार, अनन्या कुलकर्णी, श्रीनिधी कुलकर्णी, माहिका कुलकर्णी आणि देविका बैजू. पहिले सादरीकरण आहे राग दुर्गा सरगम गीत, ताल एक ताल, मध्यलय, तराणा द्रुत एक ताल, रचना डॉक्टर ज्ञानेश्वर कासारे यांची.
हे आपले पहिले सादरीकरण खूप सुंदर झाले. ह्यावरूनच पूर्ण माहोल तयार झालेला दिसतो आहे. दुसऱ्या सादरीकरणात संगीत हे वेळेच्या बंधनापलीकडचं असतं. म्हणूनच आज या संध्याकाळी अहिर भैरव छेडून तीच ताजी आणि प्रसन्न सकाळ इथे अवतरित करत आहेत. सूर्योदय हा फक्त आकाशात होत नाही, तो स्वरांच्या माध्यमातून मनातही होऊ शकतो. आणि तीच स्वरांची पहाट घेऊन येत आहेत आपले बालकलाकार. सादर करत आहेत राग अहिर भैरव, आज सब मंगल गाव, ताल त्रुत तीन ताल. सन्माननीय पाहुण्यांना नमस्कार. आजच्या अतिथी नमस्कार. सर्वांना नमस्कार करतो. जरा अशी गुस्ताखी करतोय की आम्ही प्रातःकालीन रात संध्याकाळी गातोय. मूळ त्याचं कारण काय आहे? कारण आमच्या मुलांना सकाळी रोज तो गायला मिळत नाही, तोपर्यंत उजेड झालेला असतो. आणि आत्ताचं तुम्ही जे वातावरण बघत असाल की असं वाटतं की आता सूर्य उगवणार आहे. हीच वेळ आणि तीच वेळ. त्या वेळेमध्ये सूर्य उगवणार आणि सूर्य मावळणार हाच फरक असतो. सूर्य खरं तर आकाशात असतो, पण खरा मनातला सूर्य जागा व्हावा याच्यासाठी हा अहिर भैरव आता या बालकलाकारांकडनं तुम्ही ऐकणार आहात. तर जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मूळ त्यांना संधी प्रकाश राग कळावा हा उद्देश आहे. पुढची रचना जी आहे ती राग अहिर भैरव मधील. तुम्हाला अलबिला सजना हे गाणं माहिती असेल, हम दिल दे चुके सनम मध्ये तोच राग आहे, फक्त बंदिश वेगळी आहे. आम्ही पारंपरिक बंदिश सादर करतो आहोत. आज सब मंगल गाव. आमचे विद्यार्थी अतिशय लहान 7वी 8वी 6वीतले विद्यार्थी आहेत. माझ्या MA ला असणारा राग किंवा विशारदला असणारा राग ते विद्यार्थी गाणार आहेत. तर तुम्ही त्यांना सांभाळून घ्या. अतिशय कमी दिवसात प्रयत्न केलाय आणि ते खूप त्यांचं खूप डेडिकेशन आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. सा
या मुलांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूपच अप्रतिम गायला आहे, खूपच अप्रतिम. म्हणजे त्याला तोडच नाही असं म्हणता येईल. जे एवे आणि विशारदला शिकवतात ते या मुलांनी इथे आता गाऊन दाखवलं आपल्यासोबत. पुढचं सादरीकरण आहे अभंग. अभंग उद्या आषाढी एकादशी. आषाढी एकादशीची पूर्व सायंकाळ म्हणजे आज आपण ती इकडे सादर करणार आहोत. सादर म्हणण्यापेक्षा साजरी करणार आहोत. सॉरी. तर हे मुलं आज आपल्यासमोर अभंग गाणार आहेत. ह्यामुळे आपल्याला पंढरपूरची वारी जणू इकडेच होईल असं नक्कीच जाणवेल. ही तुमची मी तुम्हाला नक्की खात्री देते. तर पुढील सादरीकरण आहे कानडा राजा पंढरीचा हा अभंग.
झालं असं आपण इथे म्हणू शकतो. खूपच अप्रतिम. मी नक्कीच सांगते प्रत्येकाचे इथे डोळे काही क्षणापुरतं का होईना पण पाणावले असतीलच. ज्याचा त्याचा विठ्ठल. प्रत्येकाच्या कामात विठ्ठल आहे, प्रत्येकाच्या कलेत विठ्ठल आहे आणि ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला लाभावा. या सगळ्या वारकऱ्यांमध्ये एकासाठी अजून टाळ्या आपण व्हायला पाहिजेत. अलका चंद्रात्रे. अलका चंद्रात्रे ह्या उत्तम संस्कृत शिक्षिका आहे. तिला म्हटलं संस्कृत आमच्याकडे येत नाही त्यामुळे सुसंस्कृत होणं पण कठीणच आहे, पण ती सगळं लिहिल्या करते. शाळेत शिकवून हा सगळा कुमारबांच सुरू झाला तेव्हा निवेदक हा त्या वयातला आणि तो त्या पद्धतीने तयार केला गेला पाहिजे. कारण जसं या कुमारांसाठी व्यासपीठ आहे तसं हे व्यासपीठ निवेदकाला पण मिळालं नाही आणि ते दरवेळे काम ती चोख करते. म्हणजे आज ही कलावंत जी आपल्याला सापडली कोणी कलावंत ती पण संस्कृत तिच्याकडे शिकते आणि तिच्यामुळे ही मिळाली. मला असं वाटतं की आपण तोच विचार करत असतो. दरवेळी काम ठरलं की ह्यालाच निवेदन, ह्यालाच अमुक, ह्यालाच तमुक आणि मग तो एकसुरीपणा तुम्हाला मोठा होऊ देत नाही. कारण तुम्हाला सगळ्यांना सामावून जोस्तर घेता येत नाही तोस्तर तुमची व्याप्ती वाढत नाही आणि ते काम अलका चांगलं करते. मला जे 2 शब्द बोलता येतात ते पण तीच मला लिहून देते. त्यामुळे तिच्यासाठी एकदा टाळ्या. पुढचा कार्यक्रम प्रकारांना काही लिहून देणार आहे तो कार्यक्रम तिला जायचं आहे तर तिला टाळ्या घेण्यासाठी तुला सांगतो. धन्यवाद. या आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या मार्गदर्शिका आदरणीय सौ मृदुला सुहासदेव महोदया यांना मी मंचावर येण्याची विनंती करते व या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. माननीय विनायक रानडे सर आपल्या आजच्या मार्गदर्शिका सौ मृदुला सुहासदेव मॅडम यांना सन्मानित करत आहेत. धन्यवाद सर. यानंतर श्री सूरज बारी सर यांना सन्मानित करत आहेत. तसेच श्री अमित भालेराव सर यांना देखील सन्मानित करत आहेत. सर्व रसिक श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. आजचा हा कार्यक्रम ऐकून असं वाटते अजून ऐकतच राहावं. तबला वादन, या मुलांचं शास्त्रीय गायन, याच्यासाठी जी मेहनत यांनी घेतली आहे सूरज अमित यांनी ती फारच म्हणजे अप्रतिम त्या मुलांनी सादरीकरण केलेले आणि यांच्या मेहनतीला त्यांनी चांगलं फळ दिलेलं आहे इथं म्हणेन. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाजवाव्या असं मला वाटतं. अतिशय सुंदर सादरीकरण केलं. विश्वास ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक. आज म्हणजे मी खरंच मला भरवून आलं यांचे गाणी ऐकून. अतिशय सुंदर सादरीकरण आणि तबला वादन तर फारच सुंदर केलेलं आहे पोरांनी. म्हणजे मेहनत घेतलेली जाणवली, मुलांची मेहनतही जाणवली आणि
त्यांच्या गुरूंनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांच्यासाठी ती सुद्धा जाणवली आणि मुलांनी त्याचं सार्थक केलं असं मी म्हणेन. अतिशय छान प्रोग्राम. म्हणजे ह्याचं सगळं श्रेय विनायकजी रानडे, आमचे राजू देसाई आणि आयोजक सगळे. फारच सुंदर कार्यक्रम आणि अशीच संधी आम्हाला परत परत ऐकायला मिळाली तर आम्ही तर एकदम खुश. दर महिन्याच्या खूप छान. तिसऱ्या शुक्रवारी. अरे आणि यांनी साऊंड सिस्टीम पण खूप छान लावली. निवेदन पण भारी झालं आणि सगळ्या रसिकांना गाणी आवडलेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा आणि मुलांना असं प्रोत्साहन देत राहा. धन्यवाद. तुमच्या माहितीकरता सांगतो, दर महिन्याचा तिसरा शुक्रवार असे जर कोणी तुम्हाला शिक्षक, शाळा असं जर माहिती असेल तर 3 परफॉर्मन्स, समजा त्यांच्याकडे बासरीचाच क्लास असेल तर कोणाचा तरी गाण्याचा क्लास असं करून सुद्धा चालेल. कारण पूर्वी आपल्या एका घरामध्ये 6-7 भावंड होते. मग हळूहळू आत्ते मामे भावंडावर आलो, हळूहळू आपण मित्रांवर आलो. पण कुठेतरी आपल्याला समूह झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे नक्की सांगा. विशारद झालेला आहे आणि खूप चांगलं गातात किंवा वाजवतात शास्त्रीय, तर सकाळी सूरविश्वास आहे. कधीही आम्हाला संपर्क करायला सांगा. सुदैवाने नाशिककरांकरता सुरू केलेलं आणि आता नुसतं महाराष्ट्र नाही, भारत नाही तर भारताच्या बाहेरनं कलावंत येतात, त्यांच्या खर्चाने येतात, वाजवतात. कारण सकाळी व्यासपीठ नाही आहे. म्हणजे आत्ता पुढच्या महिन्यात कलकत्त्याहून येणार आहे. आत्ता पनवेलहून आले होते या महिन्यात जो झाला. गायकही पनवेलचा, तबलजी पनवेलचा आणि संवादिनी पण पनवेलची. पनवेलला प्रचंड पाऊस आहे. त्या पावसात ते गाडी चालवून तिथपर्यंत आले आदल्या दिवशी, कारण सकाळी 7चा कार्यक्रम असतो. जेव्हा ते 6:45ला आले तेव्हा नेहमीप्रमाणे ते मी चहावाला असंच होतो आम्ही. तर त्याचा चेहरा असा थोडासा डळमळीत दिसला आणि तुझं नाव होतं त्याचं. तर असं म्हणणं पण त्याला ऑकवर्ड झालं, कारण खुर्च्या तर लावल्या. एवढ्या सकाळची वेळ आहे, पाऊस चालू आहे. मी अनिरुद्धला म्हटलं, अनिरुद्ध तू शांत सुखाय सुरुवात कर, उठताना तुला आनंद मिळेल. आणि खरोखर सांगतो तुम्हाला 7:15 वाजेस्तवर हळूहळू करत सगळेजण इतके जमतात. म्हणजे संध्याकाळी 7 नंतर अनेकांना नको तिथे पावलं न्यायची सवय आहे. त्या गावामध्ये आपण सकाळी 7ला चांगल्या ठिकाणी पावलं नेण्याची सवय लावायचा प्रयत्न करतोय. आणि हा तुम्ही पण याच्यात नक्की सहभागी व्हाल याची मला शास्त्रीय आहे. अष्टप्रहर सर्वत्र 2 आणि 3 जानेवारी आत्ताच लक्षात घ्या. शनिवार आणि रविवार आहे. कुठल्याही इतर पिकनिकला जाण्यापेक्षा ही सुरांची पिकनिक नक्की अनुभवा. खूप चांगलं आहे. आणि यावेळेस सुदैवाने 5वं वर्ष असल्यामुळे अनेक दिग्गज कलावंत पण स्वतःहून यायला तयार आहे. कारण असं असतं ना की सगळ्या गोष्टी धनावर चालत नाही. काही प्रेमावर पण चालतात, काही चांगल्या कार्याला, विधायक कार्याला पण ही लोक मदत करतात. त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांच्या पुढे असा प्रस्ताव मांडला की आता 4 वर्ष झाले, 5वं वर्ष आहे आणि एक काळ असा येईल की आपल्या मुलांना असे अनेक दिग्गज पण अनुभवायला मिळतील. आणि एक दिवस ही मुलं जेव्हा त्या व्यासपीठावर बसतील त्या दिवशी मला जे समाधान मिळेल ते सगळ्यात मोठं असेल. आणि बसतील याची मला खात्री आहे, कारण मी अनेक कुमारमंच बघितले. आणि मग लक्षात येतं की आत्ता आहे त्यापेक्षा येणारा जो आहे नवोदित त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आहे त्या माणसाला मग आपल्याला म्हणायला लागतं की आज लता दिदी आपल्यात नाहीये, पण पुढची गायिका तयार व्हायलाच लागते. कारण आजी पणजी जाते, मग आजी असते, मग आपली आई आजी होते, मग आपण आजी होतो. त्यामुळे ही पिढी पुढे जाणारच आहे. असं म्हणतात की काहीही परमनंट नाही, एवढंच सत्य आहे. आणि मग ते सत्य असेल तर आपल्याला मिळालेला क्षण आणि क्षण हा चांगल्या कामासाठी, चांगल्या विधायक कामासाठी. आणि या मुलांचं खूप कौतुक. काही मुलींना मला नक्की सांगावंसं वाटतं, तुम्ही झाकीर हुसेनचा तबला ऐकलाय का? म्हणजे कधीतरी बघितलाय टीव्हीवर? त्याचा तबला नाही, त्याचं शरीर पण बोलतं म्हणून ते जास्त भावतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा गाता तेव्हा तुमचे चेहरे प्रफुल्लितच पाहिजे. जे गाणं तुम्ही स्वतःला सुख देण्यासाठी गाल तेव्हा समोरच्याला नक्की मिळेल. आई ज्या तळमळीने तुमच्यासाठी एखादा पदार्थ करते ना, तर तिचं इन्ग्रेडियंट तेच असतात सगळ्या बायकांना दिले तरी, पण प्रत्येकाच्याकडची चव वेगळी का असते? कारण इथनं पाजरणारं ममत्व जे असतं ना ते वेगवेगळं असतं. म्हणून कधी तुम्ही बघा असं म्हणतात की
कोणाच्या तरी घरचं अन्न खाल्लं तर कधी कधी सात्विक वाटत नाही, कारण घरात सारखे कलह चालू असतात. मग जर घरातला कलह तुमच्या हाताद्वारे त्या अन्नात उतरत असेल तर तुमच्यातली प्रसन्न नसलेली गोष्ट गाण्यामध्ये प्रसन्नता कुठून आणू शकेल? कोणासारखं गातोय का नाही मला माहित नाही, पण मी माझ्या आनंदासाठी पहिले गायलं पाहिजे, माझ्या आनंदासाठी पहिले वाजवलं पाहिजे. कोणासारखं कोणी होऊ नका. निसर्ग वाचला की तुम्हाला कळतं, मोगऱ्याच्या झाडाने जर ठरवलं की मी माडा एवढा उंच होईल तर त्याची फुलं काढेल कोण? निसर्ग असं कधीच करत नाही की त्याच्यासारखं मी होईल, माझ्यासारखा मी शेवटपर्यंत राहील. आणि म्हणून निसर्ग टिकून आहे. तुम्ही तुमच्यासारखेच राहा, तुमच्यातलं चांगुलपण बाहेर काढा. आणि मी तुम्हाला परत विनंती करतो की बारी सरांच्या मागे लागायचं आणि अमितच्या मागे लागायचं आणि प्रत्येकाला सांगायचं की माझा सोलो इथे कधी होईल. ज्या दिवशी तुम्ही सोलोनी सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही वाटचालीला वेगाने सुरुवात कराल. एकत्र कराच, पण सोलोसाठी प्रयत्न करा. मग आपल्यातला आपण कोण आहे ह्याची जाणीव नक्की होईल. सुहास त्यांना मी मार्गदर्शनाला बोलवलं होतं, पण ते कसं असतं ना की आई आजी असं म्हटलं की हळवे पण जास्त होते, त्यामुळे मी आता काय बोलू. आणि आता इतकं छान परफॉर्म केलंय त्यांना तू काहीतरी सांगायचं म्हणजे आपण त्यांच्यातली कमी काढायची की आता माझ्या मते हे पण मार्गदर्शन खूप चांगलं आहे की तुम्ही तुमचं करताय हे आम्हाला भावतंय, त्यामुळे त्याला पुढे जायला चालना मिळाली. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, तुमचे खूप धन्यवाद. हा कार्यक्रम संपूच नये असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण काय करणार, कार्यक्रम कुठेतरी संपवावाच लागेल. त्यामुळे आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूयात. सप्तस्वरैः समस्तं यो जगदेत चराचरं संजीवयति संगीतं तस्मै नमो नमः. अर्थात जे संगीत 7 सुरांच्या माध्यमातून या संपूर्ण चराचर जगाला चैतन्य देते त्या संगीताला माझा नमस्कार. अशा या भारतीय सांगीतिक संस्कृतीला नमन करून माननीय अध्यक्षांच्या परवानगी घेऊन मी आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका जयती जुन्नरे कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. सर्वांचे खूप धन्यवाद. तसेच आता या मुलांचे प्रमाणपत्र वाटप होणार आहे. पालकांनी त्यांचे फोटो काढून घ्यावेत अशी विनंती. फेसबुक लाईव्ह केलेलं आहे, लिंक अमित किंवा सूरज पाठवेल. इकडे फोटो शूट सर थोडं मागे खाते आहे मागे खाते मागे थांबा मागे असं खाते मागे हो येते
थोडं मागे सर तात्या थोडं सर आपला झाला की सांग हो तात्या थोडस हा बस समोर बघा थँक्यू एक मिनिट थांबा मालकाची पुढे राहिलं